महायुतीबरोबर असलेले आमदार रवी राणा आपल्या सोबत आहेत। रवी राणाजी, अधिवेशन सुरू आहे, सरकारला घेरण्याचं पुरेपूर काम जे आहे ते विरोधक करताना पाहायला मिळते। तुमच्या पत्नी नवनीत राणे या देखील लोकसभा निवडणूक जे आहेत ते अमरावतीमधनं लढल्या, परंतु त्यांना पराभवाचा सामना करावा लागला। महायुतीमधल्या अनेक घटक पक्षातल्या नेत्यांनी तुम्हाला मदत केली नाही का? त्या संदर्भातली खंत देखील तुमच्या पत्नीने बोलून दाखवली। नाही, असं आहे की महाविकास आघाडी खऱ्या अर्थानं खोटं राजकारण करून मतं जमा करत आहे। संविधान भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जे आम्हाला संविधानाच्या माध्यमातून अधिकार दिलेला आहे, हक्क दिलेला आहे, ते आमच्या हृदयात आहे। आणि मला वाटते जब तक सूरज चांद रहेगा तब तक संविधान रहेगा, तब तक बाबा साहेब का नाम रहेगा, संविधान रहेगा। म्हणून महाविकास आघाडीच्या नेत्यांनी चुकीच्या अफवा फैलून संविधान नष्ट करणार आहे, संविधान बदलणार आहे अशा खोट्या बातम्या पेरून एकदा खोटं बोलून त्यांनी मतदान जमा केलं। त्या ठिकाणी खटाखट 8,500 रुपये प्रत्येकाच्या बँकेमध्ये जाणार महिन्याचे, हे ते खोटे बोलले। आणि नवनीत राणांचा हा पराभव काही नेत्यांच्या एकत्र येऊन ज्या पद्धतीनं त्यांचा पराभव झाला त्याची पूर्ण जबाबदारी मी आधीच सांगितलं आहे ही रवी राणांनी घेतलेली आहे। आणि ज्यांनी अमरावती जिल्ह्याचा विकास थांबवला, ज्यांनी कुठल्याही प्रकारच्या अमरावती जिल्ह्याच्या भविष्याची विचार न करता आपली राजकीय पोळी शेकली, अशा लोकांना शेकाचं काम येणाऱ्या काळामध्ये विधानसभेमध्ये अमरावतीची जनता करणार आहे। तुमच्यासोबत दगाफटका झालेला आहे का या सगळ्या निवडणुकीमध्ये? महायुतीमधलेच जे घटक पक्ष होते त्यांनी तुम्हाला मदत केलेली नाही? असं आहे, महायुतीचे सगळे घटक पक्ष माझ्यासोबत होते। एक तुम्हाला माहीत आहे, एक व्यक्ती असा आहे की नेहमी सुपाऱ्या घेऊन काम करते। आणि मी आधी बोललेलं आहे, त्या अचलपूर जिल्ह्याची जनता त्यांना धडा शिकवणार आहे। आणि एक देशामध्ये नवनीत राणांना केंद्रीय मंत्रिपद मिळणार होतं। भाऊसाहेब पंजाबराव देशमुखांनंतर पहिला अमरावती जिल्ह्यामध्ये केंद्रीय मंत्री, जिल्ह्याच्या विकासासाठी मोठी एक आपल्याला संधी होती, ती संधी आपण गमावलेली आहे। आणि येणाऱ्या काळामध्ये तुम्ही पाहिलं की महाविकास आघाडीनं खोटं बोलून जे राजकारण केलं ते खऱ्या अर्थानं त्यांच्या पायावर त्यांनी कुऱ्हाड मारलेली आहे। विधानसभेमध्ये महायुती, ज्याच्यामध्ये युवासेना पार्टीसुद्धा एक घटक पक्ष आहे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।